नमस्कार, मी विलास महल्ले. GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. स्थानांतरित होत असलेल्या एका देशी दारू दुकानाला स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवून देशी दारू दुकान सुरू करण्याला परवानगी देऊ नये अशी मागणी आमदार राजू तोडसाम यांच्याकडे केली आहे. देशी दारू दुकानाला तीव्र विरोध करत स्थानिक चांगलेच आक्रमक झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथून समोर आली आहे. घाटंजी येथील महात्मा गांधी वार्डामध्ये देशी दारूचं एक दुकान स्थानांतरित करण्याच्या हालचाली होत असल्याची माहिती स्थानिकांना मिळताच दुर्गामाता वार्डातील नागरिक चांगलेच आक्रमक झालेत. नगर परिषद निवडणुकीच्या संबंधाने आमदार तोडसाम हे घाटंजीमध्ये आले असता दुर्गामाता वार्डातील नागरिकांनी आमदारांना निवेदन दिलं आणि देशी दारू दुकानाला तीव्र विरोध दर्शविला. स्थानिकांनी देशी दारू दुकानाला विरोध दर्शविणाऱ्या निवेदनावर आमदार तोडसाम यांची भूमिका GTV न्यूज मराठीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार तोडसाम यांनी नागरिकांच्या या निवेदनावर प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला. आता विषय काय का माझा आता बाईट घेऊ नका याच्यासाठी कारण सांगतो. मी दुसऱ्या कारणास्तव आलो. माझी बाईट घ्यायची असेल तिकडे माझ्या ऑफिसला जातो. ह्या विषयी नाही सर, इथं तुम्हाला निवेदन दिलं आहे ना, याच विषय घेऊन माझ्याकडे तुम्ही तिथे या ना. नाही पण निवेदन इथं दिलं ना, हे आमचा उमेदवार निवेदन इथं दिलेलं आहे पण आमदार साहेब प्रतिक्रिया द्यायला तयार नाही आहे. तर इथं सगळे वार्डातले लोक जमलेले आहे. आपण यांच्या प्रतिक्रिया नंतर घेऊया, पण आमदार साहेबांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे. देशी दारू दुकानाबद्दल दिलेल्या निवेदनावर आमदार तोडसाम ठोस भूमिका घेतील याबाबत आमच्या मनात शंका असल्याच्या प्रतिक्रिया महिला वर्गातून उमटल्या. देशी दारू दुकान प्रकरणात आमदारांनी भूमिका न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हा महिला वर्गाने दिला. साहेब आता इथे येऊन गेलेला आहे. दुर्गा माता वार्डाकडून त्यांना एक निवेदन दिलेलं आहे जे इथं देशी दारूचं दुकान प्रस्थापित आहे, म्हणजे येणार आहे इथं. तर त्याबाबत तुमच्या भावना तुम्ही लेखी स्वरूपात आमदारांना कळवलेल्या आहे. तर याबाबत आमदाराचं काय म्हणणं पडलंय? आमदाराचं माहित नाही का म्हणणं पडलं तर, पण आम्हाला इथे नको आहे. म्हणजे लहान मुलं वगैरे खेळणारे, सायकल चालवणारे आहे, नको आहे. बाल संस्कार केंद्र आहे, शाळा आहे, त्याच्यासाठी नको. मग त्याच्यासाठी तुम्ही आमदाराला निवेदन दिलेलं आहे. जर आमदाराने याच्यामध्ये हस्तक्षेप नाही केला तर तुमची काय भूमिका राहणार आहे? नाही होऊ देणार नाही आम्ही. इथं उपोषणाचा सुद्धा आमचा इशारा आहे. उपोषण सुद्धा करू. तर यासाठी जे तक्रार वगैरे अर्ज आहे ते तुम्ही केला आहे का कोणाकडे? केलाय, सूरज एमके कडे. सूरज एमके मग मान्य मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी आणि एक्साईज ऑफिस. आणि इथं जे काही प्रस्तावित आहे देशी दारूचं दुकान, याला तुमचा विरोध आहे? विरोध आहे, सर्वांचाच विरोध आहे. आम्हाला नकोच आहे. आता घाटंजी नगर परिषदची निवडणूक चालू आहे. तुमच्या प्रभागामध्ये उमेदवार उभे आहे प्रत्येक पक्षाचे. यांच्याकडे तुम्ही कोणती मागणी करणार आहे? आम्हाला दारूचं दुकान नको आहे. इथे दारूचं दुकान नकोच पाहिजे ना आमच्या एरियामध्ये. एवढीच आमची मागणी आहे. आणि एवढं करूनही जर ते दारूचं दुकान होत असेल तर तुमचा किती प्रमाणात आक्रमकता राहणार आहे? आम्ही उपोषण, सगळ्यांनी उपोषण मांडू ना. कलेक्टर ऑफिसला उपोषण मांडू ना आम्ही सर्व महिला आमच्या एरियातल्या. दुकानासमोरही मांडू. दुकानासमोर आणि विरोध करा. तर आमदारांनी तुम्हाला एक जे आश्वासन दिलं तर तुम्हाला त्याच्यावर विश्वास आहे का ते करतील हे काम? मला नाही वाटत. नाही तुम्हाला वाटत नाही? नाही वाटणार. आमदारावर विश्वास वाटत नाही वाटत आहे. नाही वाटत. म्हणजे मग हे तुम्हालाच हातात घ्यावं लागेल? हो, घ्यावंच लागेल. तुम्हाला हे करावं लागेल? हो, करावं लागेल. तर आता आमदारांना यांनी निवेदन दिलेलं आहे
परंतु स्थानिक इथले जे दुर्गामाता वार्डातल्या ज्या काही महिला आहे ते म्हणतात की आम्हाला आमदारावर तेवढा विश्वास नाही आहे आणि जर दारूचं दुकान या ठिकाणी जर होत असेल तर ते आंदोलन आम्हाला स्वतः हातात घ्यावं लागेल. या पवित्र्यात सध्या दुर्गामाता वार्डामधील महिला आहेत. पाहू या याच्यात काय पुढे होते. यावर GTV न्यूज मराठीचं कायम लक्ष राहणार आहे. संकेत महल्लेसह विलास महल्ले, GTV न्यूज मराठी, घाटंजी, यवतमाळ. शहराच्या मध्यवस्तीत कुठल्याही परिस्थितीत देशी दारू दुकान सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा शिवसेना शिंदे गटाने घेतला आहे. तुम्ही तुमच्या भावना कशा व्यक्त केल्या आणि आमदार साहेबांना तुम्हाला काही आश्वासन दिलं आहे का? आमदार साहेबांनी नक्कीच मला सांगितलं आहे की इथं कोणती देशी भट्टी होणार नाही. मी त्याला सरळ सांगितलं इथं कोण आहे काय आम्हाला माहित नाही आणि NOC कसे मिळाल्या, आमच्या कोण्या लेडीजच्या इथं सह्या नाही आहे, इथच्या वेटा मोहल्ल्यातल्या कोणाच्या सह्या नाही आहे. हे अचानक तुम्ही का शिवसाहेबांना असं कोणतं तुम्हाला NOC वगैरे दिली बा त्या दारूभट्टी इथं व्यवसाय करण्यासाठी? हे आम्ही त्या आमदारांना सांगितलं. आमदारांना आम्हाला आश्वासन दिलं याच्यात कोणताही राजकारण नाही आहे. पण इथं नाही का सगळ्याच्या भावना दुखावलेल्या आहे या वेटाळ्यामध्ये आणि त्याचं चित्र समोर आता उमटून दिसेल. हे काही सांगणार नाही कोणी इथं, पण समोर याचं खूप मोठा या घाटांजीवर खूप मोठा परिणाम होईल असं मला वाटते. तुम्ही इथले एक रहिवासी आहेत आणि रहिवाशासोबतच तुम्ही एका पक्षाचे शिवसेना शिंदे पक्षाचे तुम्ही तालुका प्रतिनिधी आपला अध्यक्ष आहात. तर या देशी दारू दुकानाच्या बद्दल तुमच्या पक्षाची काय भूमिका असणार आहे? नक्कीच आम्ही तो याला सक्त विरोध आहे आमचा. आम्ही पूर्ण शिवसेना या आमच्या वेटाळ्यासोबत, आमच्या गावासोबत, आमच्या प्रत्येक लोकांसोबत आम्ही शिवसेना हे पक्ष 20% राजकारण करतो आणि 80% समाजकारण करतो आणि आम्ही आज या समाजासोबत 100% आहोत. हे राजकारण म्हणजे हे तर कोण्या याच्यावर आहे, पण लोकांच्या जीवनासोबत छळ नाही झाला पाहिजे. आज लहान लहान मुलं आमच्या वेटाळ्यामधले ते साईडचा जो भाग आहे तिथे आज 20 वर्षाच्या आतील मुलं मरण पावत आहे. कोणाला चालणं होत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये इथे आणखीन दारूची भट्टी करत आहे. हे काही हे याचं नाही आहे. कोणाला आम्हाला विरोध नाही आहे, पण त्यानं कुठंतरी दुसरीकडे टाकावं. पण इथं कोणतरी पार्टनर आहे हे आहे अशा अनेक आमच्या कानावर खबरा येत आहे. तर हे घाटांजीकरांनी या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करावा आणि असं कोणी मधात वस्तीमध्ये येऊन, दाट वस्तीमध्ये येऊन अशा भट्ट्या वगैरे चालू नाही करावं ही आमची भूमिका आहे. आमदारावर किती विश्वास आहे तुमचा? आमदारावर विश्वास म्हणावं तर आमदारांनी आता मला आश्वासन दिलं आहे का मी अशी कोणती भट्टी वगैरे होऊ देणार नाही असं मला आश्वासन दिलं आहे. आणि आश्वासन जर पाहायला गेलं नाही तर शिवसेना शिंदे गटाची काय भूमिका असेल? आम्ही नक्कीच आंदोलन करू, उपोषण करू. इथं पण 100% इथं होऊ देणार नाही हे मी माझ्या नागरिकांना आणि घाटांजीकरांना मी सांगतो का बिलकुल इथं होणार नाही हे आम्ही शिंदे गटाकडून सांगतो. एकंदरच घाटंजी नगर परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना शहरातील मध्यवस्तीत देशी दारू दुकान स्थानांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं. आमदारांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष न लावल्यास याचा परिणाम हा थेट भाजपाच्या उमेदवारांवर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दुर्गामाता वार्डामध्ये आहो आज आणि दुर्गामाता वार्डामध्ये इथे नागरिक जमलेले आहे. आमदार साहेब आता नुकतेच इथे येऊन गेलेले आहे. आमदार साहेबाला एक निवेदन देण्यात आलेले आहे. तर ते निवेदन कशाचं होतं आपण इथून या लोकांकडूनच जाणून घेऊया. कशाबद्दल तुम्ही निवेदन दिलं? निवेदन याच्यासाठी दिलं आम्ही आमच्या वार्ड क्रमांक 1 मध्ये इथं काहीतरी अवैध प्रकारचे काही दुकान लागत वाटते, काहीतरी देशी दारूचं वगैरे. त्याची आम्हाला कल्पना मिळाली नागरिकांना, तर त्या संबंधित आम्ही हे निवेदन त्यांना दिलेलं आहे. आमदार साहेबांना काय आश्वासन दिलं का तुम्हाला? आश्वासन म्हणजे आम्ही त्यांना योग्य न्याय मागितला आहे. तर दुकान होऊ देणार नाही किंवा त्याची परमिशन होणार नाही असं आश्वासन दिलं आम्हाला. या बातमीपत्रात इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.